सोलापुरातील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये दूध पिणारा कोंबडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। राजा असं या दूध पिणाऱ्या कोंबड्याचं नाव आहे। या कोंबड्याचं वजन जवळपास 6 किलो इतकं आहे। ज्या पद्धतीने एखाद्या पैलवानाला खुराक दिला जातो अगदी तशाच पद्धतीने राजा कोंबड्याची सुद्धा बर्दास्त ठेवली जाते। हा कोंबडा दररोज सकाळी मका भरडा आणि भुसा खातो, दुपारी तांदूळ गहू बाजरी खातो आणि रात्रीच्या वेळेस भुसा आणि 100 मिलीमीटर दूध पितो। आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड। दूध पिणारा कोंबडा जर कुणाला पाहायचा असेल तर सोलापुरातील कृषी प्रदर्शनामध्ये हा जो राजा नावाचा कोंबडा आहे, आपण पाहायला गेलं तर दूध पिणारा कोंबडा आपण या पुढारी न्यूजच्या माध्यमातून बघू शकताय। स्वतः कोंबडा जो आहे तो दूध पितानाचं चित्र आपल्याला दिसून येतंय। सोलापूर कृषी प्रदर्शनामध्ये जे आहे या ठिकाणी कोंबडा जो आहे तो सगळ्यांचा भाव जो आहे तो खाऊन जात असतानाचं चित्र आपल्याला दिसतंय। पांढरवस्ती बारामती या ठिकाणाहून सोलापूर या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये हा कोंबडा जो आहे तो आलेला आहे। खर तर सकाळी आणि दुपारी आणि संध्याकाळी अशा वेगवेगळ्या वेळेत जो आहे या कोंबड्याचं खाद्यपदार्थ असतं। आपण जर पाहायला गेलं तर सकाळी मका आणि भरडा, त्याचबरोबर कोंबडी खाद्य जे आहे तो या सकाळच्या वेळेत खात असतो आणि दुपारच्या वेळेस जर पाहायला गेलं तर भुसा तांदूळ गहू बाजरी अशा प्रकारे खात असतो। आपल्या जवळ आपल्या फार्म मधला राजा नावाचा जो कोंबडा होता त्याचं वैशिष्ट्य होतं की 12 महिन्यात त्याचं वजन 6 किलो पर्यंत पोहोचलेलं होतं। म्हणून एक आकर्षण म्हणून आपल्याला तो इथे ठेवण्यात आलेला आहे। कशा प्रकारे कोण मागणी करते कोंबड्या? मागणी भरपूर जणांची मागणी आलेली आहे, 50-55 हजारापर्यंत मागणी त्याची आलेली आहे, पण आपण नव्हतं त्याला म्हणजे विकायचं नाहीये म्हणून आपण स्पष्ट त्यांना सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन तौसिफ शेख सह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।